पप्पा, प्रमोशन झालं. कार घेतली. हे बघा चावी. अरे वा, हार्दिक हार्दिक अभिनंदन. तो मला एक सांग, याच महिन्यात प्रमोशन झालंय आणि एवढी मोठी गाडी घ्यायची काही गरज होती का? अहो पप्पा, आपल्याला कुठे कॅश भरायची होती. थोडस डाऊन पेमेंट केलं आणि EMI वर घेतली गाडी. EMI वर घेतली का? बर, चल हरकत नाही. चल ये बस. अरे कधी आला तू? हे काय 2-2 मोबाईल? अहो घेतला ना नवीन आजच 17 Pro Max. हे बघा. अरे आता तू 15 दिवसापूर्वी गाडी घेतली, एवढा महागडा मोबाईल लगेच घेतला. पैसे कुठून आणले एवढे सगळे? अहो पप्पा, पैशाची काय गरज आहे. EMI जिंदाबाद. 0 डाऊन पेमेंट वर घेतलाय. एक पण पैसा भरला नाही. EMI वर घेतला? अरे एवढे EMI असणं चांगलं नाही रे. काहीतरी सेव्हिंग बिविंग कर. अहो तुम्हाला काय कळतंय पप्पा. तुम्ही काहीतरी फालतू बोलू नका. एवढं चांगलं खुशीचा माहोल आहे आणि तुम्ही काय लावलंय? पप्पा, ओ पप्पा, इकडे या बाहेर पटकन. अरे एवढं घाईत काय रे? अहो हे बघा, नवीन फ्रीज आणलाय आत्ताच. डायरेक्ट लेटेस्ट आहे. अरे एवढी खर्च का करतोय तू? मला कळतच नाहीये. तुम्ही टेन्शन घेऊ नका हो. कोण खर्च करतंय? EMI जिंदाबाद. EMI वरती घेतलाय आपण. अरे मी तुला म्हंटलो होतो, एवढे EMI असणं चुकीचं आहे. अरे काहीतरी सेव्हिंग कर. अरे काय तुम्हाला कळतंय हो? बसा. EMI एवढं चांगल्या गोष्टी घेतोय, तुमचं आपलं काहीतरी फालतू बोलणं चालू असतं. हॅलो. हा सर. हॅलो मिस्टर प्रभू. येस. कंपनीमध्ये जरा कामगारांची कपात चालू आहे, त्यामुळं तुम्हाला घरी बसावं लागेल. उद्यापासून तुम्ही कामाला येऊ नका. तुमचा महिन्याचा काय जो पगार असेल तुम्हाला पाठवला जाईल. अहो पण सर, असं कसं काय डायरेक्टली कामावरनं काढताय? सॉरी, रूल इज रूल. अहो पप्पा, कंपनीमध्ये रिसेशन चालू आहे आणि त्यांनी अचानक मध्ये मला जॉबवरनं काढले म्हणून सांगितलं. HRचा फोन आलता. काय विचारलं तर काय सांगायला पण तयार नाही. फोन कट करून टाकला. आता मी काय करू? मला लय टेन्शन आले. अरे मग एवढं टेन्शन का घेतो? तू कॅपेबल आहेस. 8 दिवसामध्ये चांगला जॉब मिळेल परत तुला. अहो रिसेशन चालू आहे पप्पा. जॉब मिळणं काय एवढं सोपं नाहीये. माझा 80,000 पगार, त्यातला 50,000 माझा नुसतं EMI लाच जायचा. अहो हे गाडी घेतली, फ्रीज घेतलाय, मोबाईल घेतलाय. ह्याचे हप्ते कसे भरू? वरनं ते बँकवाले येतील, मोबाईल गाडी सगळं घेऊन जातील. माझं सिव्हिल खराब होईल, माझी इज्जत जाईल ती वेगळीच. आता मी काय करू? अरे तुला हेच ओरडत होतो मी, आणि तुला माझं बोलणं फालतू वाटत होतं त्यावेळेस. त्यामुळे तुला म्हणत होतो एवढे EMI चांगले नाही, सेव्हिंग कर काहीतरी. कसं काय करणार? लय टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुझा बाप जिवंत आहे. माझी सेव्हिंग आहे, FD आहेत. ते सगळं मोड आणि सगळे EMI क्लिअर कर. अगदीच नाही जमलं, गावाकडे जमीन आहे, ती विकू आपण. जास्त टेन्शन घेऊ नको आणि BP शुगर वाढवू नको. आणि जरा ऐकत जा पुढच्या वेळेस बापाचं. तर मित्रांनो, मोठ्या मोठ्या गोष्टी घेणं खूप सोपं झालेलं आहे EMI वरती. खोटी शान दाखवण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी. पण EMI वरती वस्तू घेताना फार विचारपूर्वक घ्या आणि सेव्हिंग जरूर करा. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.